जय शिवराय मित्रांनो पीएम किसान योजनेत आपल्या एका चुकीमुळे हप्ता बंद पडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आणि एक महत्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी पीएम किसान योजनेच्या पीएम किसानच्या पोर्टलवरती व्हॉलेंटरी सरेंडर नावाचे एक ऑप्शन टाकण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये जर शेतकऱ्याला स्वेच्छेने आपला हा लाभ सोडायचा असेल तर लाभ सोडण्याची ऑप्शन देण्यात आलेली होती। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे उत्सुकतेपोटी ती ऑप्शन क्लिक करण्यात आली। बऱ्याच जणांच्या माध्यमातून हे नेमकं काय हे पाहण्यासाठी ऑप्शन क्लिक करण्यात आली आणि पर्यायानं व्हॉलेंटरी सरेंडर झाल्यामुळे या शेतकऱ्यांचे हप्ते येणं बंद झालं होतं। असे कित्येक शेतकरी होते ज्यांचे या ऑप्शनवरती क्लिक केल्यामुळे हप्ते येणं बंद झालं होतं आणि या ऑप्शनच्या अंतर्गत जर हप्ता बंद केला तर भविष्यामध्ये पीएम किसान योजनेमध्ये नवीन रजिस्ट्रेशन करता येत नव्हतं किंवा या योजनेअंतर्गत पुन्हा लाभार्थी म्हणून पात्र होण्याची मुभा देखील नव्हती। मात्र मित्रांनो, आता याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा बदल पीएम किसानच्या पोर्टलवरती करण्यात आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीनं हे बटन दाबलं गेलेलं ही ऑप्शन निवडण्यात आलेली आहे, त्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा आपला हप्ता सुरू करण्याची ऑप्शन याच्या अंतर्गत चालू करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी व्हॉलेंटरी सरेंडर रिवोक नावाचे ऑप्शन पीएम किसानच्या पोर्टलवरती टाकण्यात आलेले। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला पीएम किसानच्या पोर्टलवरती यायचे आणि जे काही महत्त्वाचे अशा ऑप्शन देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये खाली एक आपण ऑप्शन पाहू शकता, पीएम किसान व्हॉलेंटरी सरेंडर रिवोक। आता या रिवोकचा अर्थ होतो की आपल्याला ती जी काही आपण बाब निवडलेली आहे किंवा जी आपण काही ऑप्शन घेतलेली आहे ती ऑप्शन परत वापस करण्यासाठीची। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर विचारला जाईल। रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर आपल्याला ओटीपी पाठवला जाईल। आलेला जो ओटीपी असेल हा खाली दिलेल्या बॉक्समध्ये आपल्याला एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर शेतकऱ्याची जी काही माहिती असेल ती पूर्ण माहिती या ठिकाणी दाखवली जाईल। मोबाईल नंबर असेल, रजिस्ट्रेशन नंबर असेल, याच्या खाली काही स्वयं घोषणापत्र एक दिलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला टिक करायची आहे। पीएम किसान योजनेच्या व्हॉलेंटरी सरेंडरचा जे काही रिवोक आहे ते आपल्याला करायचं का असं विचारलं जाईल। याच्यामध्ये आपल्याला एस वरती टिक करायचं आहे आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा काही कन्सर्न दाखवले जातील, अटी शर्ती जे आहेत ते दाखवल्या जातील, त्या पूर्णपणे वाचायच्यात आणि या सर्व अटी शर्ती जे काही असतील, कन्सेंट असेल ते आपल्याला मान्य असं टिक करून याला पुढे प्रोसीडवरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मोबाईलवरती जो काही आधार संलग्न मोबाईल नंबर असेल याच्यावरती एक ओटीपी मागवला जाईल, पाठवला जाईल। आलेला जो काही ओटीपी असेल, आपल्याला जो आधार संलग्न मोबाईलवरती जो पाठवलेला ओटीपी असेल हा ओटीपी खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि हा ओटीपी व्हेरीफाय केल्याबरोबर आपलं जे काही पीएम किसानचं व्हॉलेंटरी सरेंडर झालं होतं त्याचं रिवोक करण्यात आलेले सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला दाखवला जाईल आणि येणारे जे काही पुढील हप्ते असतील या हप्त्यासाठी पुन्हा एकदा शेतकरी या योजनेच्या अंतर्गत पात्र होणार आहेत। तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्हॉलेंटरी सरेंडरचं ऑप्शन निवडण्यात आलेलं होतं आणि आता या शेतकऱ्याला पुन्हा एकदा आता या ऑप्शनच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हॉलेंटरी सरेंडर रिवोकच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।